निवडणुकीदरम्यान हिरानंदान इस्टेट परिसरातील काबेसर तलावाजवळील उद्यानाचं सुशोभीकरण करण्याचं आश्वासन खासदार नरेश म्हस्के यांनी दिलं होतं। या वचनाची पूर्तता करत रविवारी 25 मे रोजी सकाळी 9 वाजता या प्रकल्पाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। सततच्या पावसातही मोठ्या संख्येनं परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला उपस्थित राहिल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाकडून निधी मिळवून खासदार म्हस्के यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक आर्थिक तरतूद उपलब्ध करून दिली आहे। एकूण 5.6 एकर क्षेत्रातील जागेत केवळ 10% भागावर विकास करण्यात येणार असून सध्याच्या नैसर्गिक हिरवळीला कुठलाही धोका पोहोचणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे। या प्रकल्पात खडकाळ आणि चिखलमय पायवाटेवर पदपथ तयार करण्यात येणार असून ज्येष्ठ नागरिकांना चालणं अधिक सुलभ होईल। योगा, झुंबा तसंच इतर सांस्कृतिक उपक्रमांसाठी खास जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे। ओपन जिम, फुलपाखरू गार्डन आणि तलावाजवळ रूफ कव्हर यांसारख्या सुविधाही उभारण्यात येणार आहेत। शिवाय स्कायवॉच टॉवरमधून तलाव आणि हिरवळीचा एकत्रित अनुभव घेता येणार आहे। काही भागांमध्ये अत्याधुनिक चाकं उभारण्यात येणार असून त्यावरून चालताना ॲक्युप्रेशरचा अनुभव घेता येईल। प्रकल्पासंदर्भात काही गैरसमज समाज माध्यमांवर पसरले होते, त्याचं स्पष्टीकरण खासदार म्हस्के यांनी मोठ्या स्क्रीनवर सविस्तर सादरीकरण करून दिलं। त्यांनी उपस्थित रहिवाशांशी संवाद साधत सर्व शंका दूर केल्या। परिणामी उपस्थित नागरिकांनी प्रकल्पाचं स्वागत करत समाधान व्यक्त केलं। कार्यक्रमात खासदार नरेश म्हस्के यांचा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आणि वचनपूर्ती केल्याबद्दल रहिवाशांच्या वतीनं सत्कार करण्यात आला।